आणखीन एक महत्त्वाची बातमी, मोदी आणि भाजपच्या विकृतीविरोधात सर्वांनी एकत्र यावं असं संजय राऊत म्हणतायत. एकत्रीकरणाकरता शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. भाजप आमदार आशिष देशमुखांचा राऊतांवरती पलटवार. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनवायचे अशी इच्छा राऊतांची आहे का, असा टोला देशमुखांनी लगावलाय. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला. जनता पक्षाच्या काळात काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्या आधी काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्याने जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणार, आम्ही तुमच्या बरोबर राहणार. पण आधी काँग्रेस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींना हे आव्हान निर्माण झालं. शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाला पाहिजे. नक्कीच बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना यांची परिस्थिती समजू शकतो आणि त्या निमित्ताने शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेते करायचं, उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करून उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करायचं, हीच का इच्छा नक्कीच बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना यांची असू शकते आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे.